आज आपण 12th HSC व्होकेशनल क्रॉप सायन्स या विषयाचं प्रॅक्टिकल घेणार आहोत आणि आजचा जो पेपर आहे तर तो पेपर म्हणजे पहिला पेपर आहे। त्या पेपरचं नाव आहे क्रॉप अँड सीड प्रोडक्शन पार्ट 2 म्हणजेच आपण ज्याला पिके व बीज उत्पादन भाग 2 अशा पद्धतीनं संबोधतो आणि याचा जो कोड आहे तो कोड म्हणजे LA असा आणि या पहिल्या पेपरमधलं आजचं जे आपलं प्रॅक्टिकल आहे तर त्या प्रॅक्टिकलचं नाव आहे हँडलिंग अँड टाइंग ऑफ टिलेज इम्प्लिमेंट्स। काय आहे? हँडलिंग अँड टाइंग ऑफ टिलेज इम्प्लिमेंट्स म्हणजेच मशागतीच्या अवजाराची बांधणी व हाताळणी करणे अशा पद्धतीचं हे आजचं आपलं प्रॅक्टिकल आहे। आता या ठिकाणी जे विविध प्रकारची जी पिकं असतात आणि त्या पिकासाठी केल्या जाणाऱ्या ज्या विविध प्रकारच्या ज्या मशागती असतात तर त्या मशागतीसाठी लागणारे जी साहित्य असतील, हत्यारे असतील किंवा अवजारे असतील या सर्वांचा एकंदरीत अभ्यास करायचा आहे आणि हा अभ्यास करत असताना आपण अगदी त्या सर्वाबद्दलची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे। त्याचं कारण एक आहे की त्यांची काय करायची आपल्याला हाताळणी आणि बांधणी या दोन गोष्टी करायच्या। परंतु प्रत्यक्षात जर पाहायचं असेल तर या गोष्टी या शेतीवर केल्या जातात। त्यासाठी त्या ठिकाणी साहित्य असलं पाहिजे, सर्व गोष्टी असणं आवश्यक असतं आणि प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीने बांधणी आणि हाताळणी केली जाते हे फील्डवर दाखवणं आवश्यक असतं। परंतु कोरोना काळ असल्यामुळे आपण ही प्रत्यक्षामध्ये घेऊ शकत नाही, परंतु अगदी सविस्तरपणे तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची जी हाताळणी किंवा बांधणी करायची आहे त्याबद्दल मी सांगणार आहे। त्या अगोदर आपण प्रत्येक प्रॅक्टिकल पाहतो तेव्हा त्याचं जो उद्देश असतो तर तो उद्देश आपण या ठिकाणी पाहू। तर त्याचा पहिला उद्देश अशा पद्धतीचा आहे, अभ्यासक्रमातील समाविष्ट पिकांच्या आता जेवढे अभ्यासक्रमामध्ये आपणाला समाविष्ट पिकं आहेत त्या पिकाच्या हाताळणीचा व बांधणीचा अभ्यास करणे। आता हाताळणी कशी करायची आणि त्याची बांधणी कशी करायची याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला पाहिजे आहे आणि त्याच्यातला हा जो दुसरा उद्देश आहे तो उद्देश म्हणजे पीक लागवड व लागवडीनंतरची साहित्य। तर एकंदरीत हे पाहत असताना जी पिकाची लागवड असते किंवा पेरणी असेल, लागवड असेल, लागवड ते काढणी आणि साठवण इथपर्यंतची जी सर्व क्रिया आहे तर त्या सर्व क्रियासाठी लागणारे जी साहित्य, हत्यारे आणि अवजारे कोणकोणत्या पद्धतीची आहेत किंवा कोणती साधनं आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर आपण साहित्यामध्ये पाहू। साहित्यामध्ये आहे देशी नांगर, लोखंडी नांगर, कुळव ज्याला आपण वखर म्हणतो, काही भागामध्ये कुळवाला वखर म्हणतात, तसंच तिफान, डवरा, डवरी, आता काही भागामध्ये कोळपी किंवा दुंडी म्हणतात आणि काही भागामध्ये डवरा आणि डवरी असे नाव आहे। त्याचबरोबर जुंपण्याचे साहित्य, दोर, वेठण म्हणजे मोठी जी दोरी असते अशी लांब दोरी त्याला वेठण म्हणतात, लोखंडी कळ्या, तुतारी। तुतारी हा शब्द तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल कारण नवीन पिढीला हा शब्द शक्यतो माहीत नाही। त्याचं कारण एक आहे, तुतारी जी असते एक लोखंडाची पट्टी चापकाला मागच्या बाजूला असते आणि ते वसन काढणे म्हणतात। हा वसन सुद्धा शब्द तुम्हाला माहिती नाही। वसन काढणे म्हणजे जेव्हा फासाला माती लागते तेव्हा त्याची माती काढण्यासाठी
या तुतारीचा उपयोग केला जातो। तसंच चाबूक, फवारा, ट्रॅक्टर, मळणी यंत्र आणि मळणी यंत्राचं लागणारं साहित्य आणि ट्रॅक्टरचं लागणारं साहित्य अशा पद्धतीनं हे सर्व साहित्यामध्ये आपणाला येत असतं। तर आज आपण मशागतीच्या पद्धती व त्यासाठी लागणारे साहित्य, हत्यारे व अवजारे अशा पद्धतीने पाहू। आता हे प्रॅक्टिकल पाहत असताना थोडंसं या ठिकाणी गंमत आहे। ती कशी? कारण या जे पिकं आहेत आपल्याकडे, या प्रत्येक पिकावर कोणत्या पद्धतीचं ऑपरेशन किंवा त्यासाठी लागणारं साहित्य, अवजार किंवा हत्यार हे वेगवेगळं हे केलेलं आहे। परंतु मी या ठिकाणी काय केलेलं आहे की एकंदरीत शेतीची जी मशागत असते, तर ती शेतीची मशागत हे 3 विभागामध्ये किंवा 4 विभागामध्ये विभागणी केलेली आहे। तर पहिला याच्यातला आहे जमिनीची पूर्व मशागत, दुसरा आहे पेरणीची मशागत, तिसरा आहे आंतर मशागत आणि चौथा आहे पीक काढणी। अशा पद्धतीनं एक सोप्या भाषेमध्ये एक सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर जेव्हा आपण मशागतीच्या पद्धती व त्यासाठी लागणारे साहित्य, हत्यारे व अवजारे पाहतो, तेव्हा त्याच्यातलं पहिला आहे जमिनीची पूर्व मशागत। आता या ठिकाणी एक मुद्दा लक्षात घ्यावा लागतो की जी जमीन असते त्या जमिनीची पूर्व मशागत करत असताना कोणकोणत्या पद्धतीचं साहित्य, हत्यारे आणि अवजारे लागतात याबद्दलची माहिती आपण थोडक्यात घ्यायची असते। परंतु ही जमिनीची पूर्व मशागत म्हणजे काय हे आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं। म्हणून जमिनीची पूर्व मशागत म्हणजे पेरणीच्या अगोदर जी मशागत केली जाते त्या मशागतीला जमिनीची पूर्व मशागत असे म्हणतात। या मशागतीमध्ये किंवा जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये जमीन नांगरणे हा पहिला मुद्दा येतो। तर जमीन नांगरण्यासाठी आपल्याला लागणारे जे साहित्य, अवजार जे असतील ते आहे लाकडी नांगर, लोखंडी नांगर आणि मोल्ड प्लो। हा इंग्रजी शब्द आहे, मोल्ड प्लो। कारण त्याचं नाव का ठेवलं मोल्ड प्लो? तर मोल्ड प्लो म्हणजे जो नांगर की क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज म्हणजे दोन्ही डायरेक्शनला तो वळला जाऊ शकतो आणि याच्यामुळे जी नांगरणी केली जाते तर ती नांगरणी अगदी चांगल्या पद्धतीची होऊ शकते। जमिनीचा कुठलाच भाग बिना नांगरता राहत नाही। म्हणून हा जो प्लो आहे तर हा प्लो अतिशय महत्त्वाचा आहे। दुसरा आहे त्याच्यातलं जमिनीची वखरणी किंवा त्याला आपण पाळ्या देणे म्हणतो। तर पाळ्या देणे याच्यामध्ये जे साहित्य आहे ते आहे कुळव किंवा लेवलर। आता याच्या सहाय्याने काय केलं जातं? कुळवाच्या सहाय्याने जी जमीन नांगरलेली असते त्या नांगरलेल्या जमिनीची जी ढेकळं असतात तर ते फोडण्यासाठी, त्याला लेवल करण्यासाठी याचा उपयोग हा केला जातो। तिसरं जे आहे ढेकळे फोडणे व जमिनीला स्वच्छ करणे। आता ढेकळे फोडणे याच्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? हा कुळवाचा उपयोग केला जातो व रोटोवेटर ते ढेकळं फोडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये असलेला जो काडी कचरा किंवा पीक असेल तर त्या पिकाला बारीक करण्याचं काम हे रोटोवेटरच्या सहाय्याने केलं जातं। तर असं एकंदरीत हे सर्व जे मशागतीचे प्रकार आहेत तर सर्व प्रकार हे जमिनीच्या पूर्व मशागतीमध्ये येत असतात। आता या ठिकाणी नांगराचे जे विविध प्रकार आहेत तर हे प्रकार लाकडी आणि लोखंडी नांगर हे जे आहे तर यासाठी बैलजोडी, त्याच्यासाठी बेटन अशा पद्धतीचं साहित्य आणि नांगर लागतं। मग ते टाईम कशा पद्धतीने करायचे, त्याची बांधणी कशी करायची? तर वेटन जे असतं ते लांब दांडी असते, त्याला आळस असे म्हणतात। तर त्याला मागच्या बाजूला बांधून पुढे जुवाला तो जू त्याला टाईट केला पाहिजे। तर असं एकंदरीत एक सांगायचा उद्देश हा आहे की त्यासाठी कशा पद्धतीनं
हे साहित्य आपण वापरतो. दुसरं आहे पेरणीची मशागत. आता पेरणीची मशागत म्हणजे कोणकोणत्या पद्धतीची आहे. जेव्हा आपण जमीन पेरतो तेव्हा त्यासाठी कोणकोणत्या मशागती किंवा जमीन कशा पद्धतीने तयार केली पाहिजे, तर त्याचं पहिलं आहे बियाणे पेरणे. आता बियाणे पेरण्यासाठी आपल्याला जेव्हा जमीन तयार झाली, जमीन तयार झाल्यानंतर बियाणे जर पेरायचं असेल तर त्यासाठी टिफा, नळे, चाळे आणि दोरी हे साहित्य आवश्यक असतं. आता चाळं हे जे आहे तर वरचा भाग असतो, त्याला 3 छिद्र असतात. त्या 3 छिद्राला नळे हे खाली बांधलेले असतात आणि त्याला खाली 3 कणा असतात. अशा पद्धतीने त्याची बांधणी केली जाते आणि जेणेकरून हे बियाणं हे पेरलं जातं. आणि त्या नळ्यामागे दुसऱ्या चाळे आणि दोरी अशा पद्धतीचं या ठिकाणचं साहित्य लागतं. दुसरा जो याच्या मशागतीचा प्रकार आहे तो म्हणजे बियाणे लावणे किंवा रोपे लावणे. आता बियाणे टोभणे किंवा रोपे लावणे अशा पद्धतीचं आहे. तर आता रोपे लावणे हे कशा पद्धतीनं असतं की जेव्हा हे बियाणं अगोदर गादी वाफेवर टाकलं जातं, जेव्हा ते उगवलं तेव्हा ते उपटून ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलं जातं. त्याला काय म्हणतात, रोपे लावणे. त्यासाठी काय करावं लागतं, रोपे लावण्यासाठी खुरपी, डिबलर, दोरी आणि मदनबाण. हा जो मदनबाण शब्द आहे हे म्हणजे लेबल असतं. तर हे कशासाठी वापरतात, आता हे मदनबाण म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे चिठ्ठ्या किंवा कपड्याचे तुकडे वापरतात. तर त्याला सुरुवातीला मार्किंग केली जाते. त्या शेताला मार्किंग करून जेवढं त्याचं स्पेस आहे प्लॅन टू प्लॅन डिस्टन्स, तर त्या प्लॅन टू प्लॅन डिस्टन्समध्ये तशा पद्धतीचे ती चिंदी बांधली जाते, म्हणजेच ते मदनबाणाचं काम करते. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते मार्किंग करून रोपे लावली जातात. त्यानंतर आहे मातीची बांधणी. आता या मातीच्या बांधणीमध्ये हे 3 प्रकार आहेत, सऱ्या पाडणे, आळी करणे आणि वाफे तयार करणे. तर यासाठी सऱ्या पाडण्यासाठी फावडे, टिकाव आणि टोपली, त्याला टिकास सुद्धा म्हणतात. टिकावाला टिकास काही भागामध्ये म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी प्रत्येक शब्द हा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळा वापरला जातो. तशा पद्धतीनं आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे. दुसरे जे आहे याच्यामधलं आळी करणे, यासाठी फावडे, टिकास आणि टोपली तेच साहित्य लागतं आणि वाफे तयार करण्यासाठी सुद्धा तेच साहित्य लागतं. अशा पद्धतीने जेव्हा मातीची आपण बांधणी करतो तर त्यासाठी हे वेगवेगळे 3 प्रकार पडतात त्याच्यामध्ये. आणि त्या 3 प्रकारामध्ये जवळपास हे समान किंवा सारख्याच पद्धतीचं साहित्य आपल्याला लागत असतं. आता तिसरे जे आहे या ठिकाणी या मशागतीच्या पद्धतीमध्ये तर आंतर मशागत आहे. आता हे आंतर मशागत फार महत्वाची आहे. त्याचं कारण एक आहे की आंतर मशागत म्हणजे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. जर आंतर मशागतमध्ये जेव्हा पीक ही येतं किंवा उभ्या पिकामध्ये केली जाणारी जी प्रक्रिया आहे किंवा केले जाणारे जे ऑपरेशन्स आहेत, अशा ऑपरेशनला किंवा अशा प्रक्रियेला आपण आंतर मशागत अशा पद्धतीने म्हणतो. आता हे आंतर मशागतीचे आपण अ, ब, क, ड असे 4 भाग पाडलेले. आंतर मशागतीचे किती भाग पाडले? 4 भाग पाडले. त्यामधला हा जो पहिला भाग आहे कोळपणी व विरळणी. तर या कोळपणी आणि विरळणीसाठी डवरा डवरी, ज्याला कोळप किंवा दुंड असं म्हणतो, आणि काही भागामध्ये डवरा डवरी अशा पद्धतीने म्हणलं जातं. जसं विदर्भामध्ये हा शब्द विशेष करून वापरला जातो, डवरा आणि डवरी म्हणून. दुसरा आहे खुरपणी. खुरपणीसाठी कशाची आवश्यकता असते की खुरपीची आवश्यकता असते. खते व पाणी देणे याच्यासाठी कुदळ आणि टोपली. कुदळ कशासाठी लागते की दार फोडण्यासाठी लागते. आणि जर मातीचे त्या ठिकाणी कुठं माती वाहून जात असेल तर अशा वेळी तिथं टोपलीचा उपयोग केला जातो, म्हणजे माती भरण्यासाठी. तिसरं जे आहे कीटकनाशके फवारणी. आता हे कीटकनाशके फवारणी करीत असताना
त्यासाठी फवारा, मग ते फवारे वेगवेगळ्या पद्धतीचे असतील, पाणी आणि औषध अशा पद्धतीचे साहित्य जी आपल्याला आवश्यकता असते. तर असं एकंदरीत आंतर मशागतीमध्ये सुद्धा हे एवढे प्रकार येतात आणि त्यासाठी हे विविध साहित्य लागतात. परंतु या ठिकाणी कुठल्याच पद्धतीची टाईम वगैरे नाही किंवा त्याची बांधणी नाही. फक्त या ठिकाणी काय आहे, हाताळणी आहे, बांधणी नाही. आणि चौथा जो याच्यातला प्रकार आहे तो म्हणजे पीक काढणी. आता पीक काढणे ज्याला आपण हार्वेस्टिंग म्हणतो. तर यासाठी कापणीसाठी काय लागतो, विळा लागतो. मळणीसाठी मळणी यंत्र आवश्यक असतं आणि साठवण, तर याच्यासाठी साठवण ग्रह व औषधी. म्हणजे या ठिकाणी सुद्धा ह्या चौथ्या मुद्द्याला सुद्धा आपणाला कुठल्या साहित्य बांधण्याची आपल्याला गरज लागत नाही. ऑलरेडी हे साहित्य अगदी त्याचाच आपण हे वापर करत असतो. तर असं एकंदरीत हे मशागतीच्या ज्या पद्धती आहेत व त्यासाठी लागणारे साहित्य, हत्यारे आणि अवजारे हे कशा पद्धतीचे असतात तर हे आपण पाहिलं. आणि त्याची टाईम कशा पद्धतीने, त्यासाठी कोणत्या साहित्याचा किंवा कोणत्या वस्तूचा वापर केला जातो, अगदी हे आपण सविस्तर पाहिलेलं आहे. आता त्यानंतर आपल्याला मशागतीच्या अवजाराची बांधणी. आता बांधणी म्हटल्यानंतर हे प्रत्यक्षात केलं जातं, परंतु या ठिकाणी सुद्धा आपण एक 3-4 मुद्दे केलेले आहेत आणि ते मुद्दे कशाच्या आधारे आहेत तर याच्याच आधारे आहेत. तर पहिला मुद्दा जो आहे तो आहे जमिनीची पूर्व मशागत. आता जमिनीची पूर्व मशागत करत असताना त्यासाठी लागणारे साहित्य, हत्यारे आणि अवजारे आणि त्याचे कशा पद्धतीने बांधणी केली जाते, हे विविध पिकाला लागणारे ते जे साहित्य असतात, हत्यारे असतात किंवा अवजारे असतात, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची बांधणी करावी लागते. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण पेरणीसाठी वापरली जाणारे, आता तिफन असेल किंवा दुफन असेल, अशा पद्धतीची जी आपण साहित्य किंवा अवजारे किंवा हत्यारे वापरतो, त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे चाडा असेल, नळ्या असतील आणि दोऱ्या असतील, वेटण असेल, हे कशा पद्धतीने तिफन बांधली जाते किंवा त्याची टाईम कशी केली जाते, तर या ठिकाणी त्या साहित्याचा सुद्धा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. तिसरं जे आहे तर आंतरमशागत. आंतरमशागतीसाठी कोणकोणत्या पद्धतीचे साहित्य, हत्यारे किंवा अवजारे असतील त्याबद्दलची माहिती आपण इकडे पाहिलेलीच आहे. परंतु त्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची जी बांधण्यासाठी किंवा हाताळणीसाठी साहित्य लागतं ते आहे. आणि चौथं जे आहे, वरील सर्व साहित्य, हत्यारे व अवजारे यासाठी आता प्रत्येक ह्याच्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात तर दोरी असेल, वेटण असेल किंवा ज्याला आपण मोठी दोरी, चाळे असेल, नळे असेल इत्यादी साहित्य हे आपणास आवश्यक असतं. अशा पद्धतीनं हे जे मशागतीच्या अवजाराची बांधणी व हाताळणी, ज्याला आपण हँडलिंग अँड टाईम ऑफ टिलेज इम्प्लिमेंट्स म्हणतो, तर त्याची कशा पद्धतीने केली जाते तर असं एकंदरीत आपणाला हे पाहायचं आहे. आता यामध्ये टिलेज इम्प्लिमेंट विशेष करून आपण पूर्व मशागतीमधले जे साहित्य आहे तर त्याचाच आपण अभ्यास शक्यतो करायला पाहिजे. परंतु आपण एकंदरीत अशा पद्धतीने केलेला आहे की जेवढं साहित्य शेतीमध्ये किंवा शेतीमध्ये वापरात येणारं जेवढं साहित्य असेल, हत्यारे असतील किंवा अवजारे असेल, या सर्वांचाच एकंदरीत आपण अभ्यास केलेला आहे. परंतु विशेष करून जर पाहिलं, कुळव, त्याच्यानंतर हे नांगर असेल, लाकडी नांगर, त्याची बांधणी कशी करतात, त्याच्यानंतर तिफन कशा पद्धतीची त्याची बांधणी केली जाते, किंवा दवरा डोरी असेल त्याची बांधणी कशा पद्धतीने केली जाते, हे विशेष करून पाहायला पाहिजे. आणि त्याचे वेगवेगळ्या पद्धतीच्या आकृत्या, त्यासाठी लागणारे साहित्य, या सर्व गोष्टी आणि त्याचे जे वेगवेगळे भाग आहेत ते भाग सुद्धा आपण पाहणं आवश्यक असतं. असं एकंदरीत एक थोडक्यामध्ये
आपण या सर्व गोष्टीचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे, जेणेकरून पूर्ण गोष्टी आपल्याला समजून येतील. हे झालं आपली माहिती. आता त्यानंतर आपण शेवटी एक निष्कर्ष असतो आपला, तो निष्कर्ष म्हणजे मशागतीच्या अवजाराची ओळख करून घेणे. आता वेगवेगळ्या पद्धतीची आताच तुम्हाला जे अवजारे आहेत तर त्या अवजाराची ओळख कशी करून घ्यायची, त्याची हँडलिंग कशी करायची, टाईम कशी करायची, या पद्धतीचं आपण अगदी सविस्तरपणे पाहिलं. त्याचबरोबर बांधणीच्या विविध पद्धती जाणून घेतल्या, कशा पद्धती आहेत बांधणीच्या. वेगळं साहित्य असेल त्याची बांधणी वेगळ्या पद्धतीनं असतं. आणि तिसरं जे आहे हाताळणीबाबतची माहिती समजून घेतली व हाताळणी केली. कारण हे प्रत्यक्षामध्ये आपण शेतीवर किंवा फील्ड वर्क आहे आणि फील्ड वर्कवरच या सर्व गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत. परंतु काही विद्यार्थ्यांना या शेतीबद्दलचं ज्ञान नसतं तेवढंसं, किंवा बरेच असे काही शेतकरी सुद्धा आहेत की त्यांना ह्या प्रत्येक अवजाराला कशा पद्धतीची टाईम केली जाते तर ते करता येत नाही आणखीन सुद्धा. तर अशा पद्धतीनं एकंदरीत मशागतीच्या अवजाराची बांधणी व हाताळणी करत असताना आपण विविध गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी केला आणि या सगळ्या गोष्टी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने हे आजचं आपलं जे प्रॅक्टिकल आहे तर ते आज संपलेलं आहे.